चला आज बनवतोय आपण पळी पापड साबुदाण्याचे। तर त्यासाठी आपण हा रात्रभर भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे। 1 किलो साबुदाणा आहे हा। 1 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला इथे 8 तांबे पाणी गरम करायला ठेवायचे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाका। मध्ये आपण 4 चमचे मीठ टाकून हे आता आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत। आवश्यकता वाटली म्हणून आपण आणखीन 2 तांबे पाणी गरम करून घेतले, म्हणजेच 1 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 10 तांबे पाणी हे लागतं, ते आपण ॲड केले त्याच्यामध्ये। इथं आपण कच्चा बटाटा खिसून घेतलाय, तो टाकतोय। ते आता आपण टाकतोय लाल सुकी मिरची वाटलेली। शिजलंय कसं ते ओळखण्यासाठी ना साबुदाणा बघू शकताय तुम्ही, मोठा झालाय आणि एकूण एक साबुदाणा चांगला शिजलाय आणि ट्रान्सपरंट सुद्धा दिसतोय। आणि हे पळीवर सुद्धा एकदा अशा पद्धतीने ओळखता येतं। ही अशी लाईन ओढून बघा, असं जर असलं तर शिजले। आणि आता हे आपण अर्ध सेपरेट काढले, त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकतोय। आता हे आपण पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि नंतर पापड बनवू त्याचे। अशा पद्धतीने आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आणि 2 दिवस मस्त छान उन्हात वाळू द्या। ते टाकलेले लाईनशीर पापड, शिस्तबद्ध विद्यार्थी आणि आम्ही इथं बेशिस्त। पापड नाही बनणार, ऊन लय लागत आहे, आमची वहिनी काळी होत आहे। तुम्हाला ते तोंड थांबा, तुम्हाला थांबा का तुमचा बिझनेस आठवलं नाही का? आजी बी चिल्लर काय म्हणून चिमटे देते ते मानलं बरं। छान दिसत आहे कलरचे आणि पांढरे पण, तुम्ही पण जरूर ट्राय करा। चला मग तळूया पहिले। पापड बघू शकताय मस्त छान तळले जात आहे आणि डबल साईज होतीये, याचा अर्थ आपला साबुदाणा चांगला शिजला होता आणि त्यामध्ये आपण सुकी मिरची टाकल्यामुळे त्याला एक आणखीन छान टेस्ट येते। जरूर ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली। तर इंस्टावरून बघत असाल तर जरूर फॉलो ट्राय करा आणि कमेंट करून यूट्यूबवरून बघत तुम्हाला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।